जय भीम इंडिया में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनसे कहा गया कि हमारी एक ही इच्छा है, कांग्रेस और एनसीपी से गठबंधन तोड़ दिया जाए। बुल्ढाना विधानसभा क्षेत्र से लोकप्रिय शिवसेना विधायक संजय गायकवाड़ के मातोश्री जनस्पानार्क कार्यालय में विधायक संजय गायकवाड़ इनके समर्थन में बड़ी संख्या में शिव सैनिक एकत्रित हुए थे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनसे अपनी बात व्यक्त की और कहा कि कांग्रेस और राकांपा के साथ अप्राकृतिक गठबंधन तोड़ने की इच्छा जाहिर की। इसमें शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे इनके नेतृत्व में जयस्तंभ चौक से नारेबाजी की गई। कोल्हापुर में 26 जून को राजश्री छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती होने जा रही है। इस पार्श्वभूमि पर शाहू जन्मस्थल पर आज शाहू छत्रपति एक फिल्म पोस्टर का अनावरण गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इनकी प्रमुख उपस्थिति में श्रीमंत शाहू महाराज इनके हाथों किया गया। इसमें ज्येष्ठ इतिहासकार जयसिंह राव पवार तथा अन्य मान्यवर मौजूद थे। राजाच्या दरबारात जाऊन त्याला मुजरा न करता आपला हात पुढे करून सांगायचं मी बोथ आर किंग्स। ते त्यांनी इथे सांगितल्यानंतर इथे पण सांगितलं, शोषितांना सांगितलं की तुम्ही समान आहात, तुमची व्यवस्था व्यवस्थित केलीच पाहिजे, शिक्षणाची केली पाहिजे, राहण्याची केली पाहिजे, हॉस्टेल्सला केली पाहिजे, नोकऱ्यांमध्ये केली पाहिजे, आरक्षण आणलं। सर्व समाज बांधवांना इथे हॉस्टेल्स बांधून दिले, डॅम्स बांधले, म्हणजे असं एकही कार्य नाही ज्याला त्यांचा स्पर्श झाला। आणि खऱ्या अर्थाने कर्वे नदी पावन झाली त्यांच्या स्पर्शात। देशामध्ये फक्त दोनच रयतेचे राज्य झाले, दोनच आहे, महान आणखी मोठे झाले असतील, पण रयतेचा राजा हे बिरुदावली फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली आणि शाहू महाराजांना। म्हणून आपण सगळ्या शुभेच्छा देऊया। मला असं वाटतं की या फिल्मची जी काही भवितव्य आहे, पुढची वाटचाल आहे, ती अशीच भव्य स्वरूपामध्ये होऊन आणि न भूतो न भविष्यत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची फिल्म झाली नाही तशी फिल्म माझ्या राजाला शोभेल अशी फिल्म करा। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट आता त्याची सुरुवात होती आहे, म्हणून एक ऑथेंटिक शाहू महाराजांचं चरित्र आणखीन सिनेमा जो आता होणार आहे तो जनतेपुढे चांगल्या तऱ्हेने जावं असं सगळ्यांनी विचार व्यक्त केलेला आहे। पिछले 8 दिनों से महाराष्ट्र में सियासी हलचलें तेज हो चुकी हैं। इसमें शिवसेना के मंत्री एकनाथ शिंदे इन्होंने अहम भूमिका निभाते हुए विधायकों को दूसरे राज्य में ले जाकर शिवसेना के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के सामने गद्दारी का ऐलान किया। उनके साथ 46 विधायक भी गए। शिवसेना के गद्दारी करने वाले विधायक सांसद का पुलगांव शिवसेना की ओर से निषेध किया गया। इन गद्दारों के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की गई और जिले की शिवसेना उद्धव ठाकरे के साथ खड़ी है, ऐसा भी कहा गया। गद्दारी करने वालों को शिव सैनिक नहीं बख्शेंगे, ऐसा घोषणाएं भी की गई। इसमें बड़ी संख्या में शिव सैनिक शामिल हुए थे। खासदार आम्ही निवडून देतो आणि पक्षासाठी शिवसैनिक मेहनत करते।
कोणता आमदार खासदार मेहनत करत नाही. आधी पदाधिकारी सगळे शिवसैनिक यांची मेहनत असते आणि या मेहनतीला दगा देण्याचं काम या आमच्या आमदारांनी आणि पक्षासोबत दगा देण्याचं काम या शिंदे साहेबांनी केलं आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि उद्धव साहेबांच्या प्रकृतीसाठी आम्ही महाआरती आज केली. आम्ही ते एकत्रित झालो यासाठी झालो का उद्धव साहेबांची प्रकृती तिथे राहू त्यांच्यासाठी वंदना म्हणून एका महाआरती आम्ही केली आणि आम्ही निषेध म्हणून इथे आज एकत्रित झालेलो आहोत. शिवसेना जिंदाबाद थी, जिंदाबाद रहेंगी, जिंदाबाद रहेंगी. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. जय भवानी, जय भवानी, जय महाराज. उद्धव साहब आगे बढ़ो, हमारे साथ हैं. नीम का बट्टा कड़वा है, एकनाथ शिंदे बड़वा है. नीम का बट्टा कड़वा है, एकनाथ शिंदे बड़वा है. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. चल रही है हमारे ऊपर ऐसे बहुत आघात हुए, हमने सहन किए, लेकिन जब आदमी दुनिया से लड़ सकता है लेकिन घर से नहीं लड़ सकता. जब अपने आदमी ऐसे भड़वीगिरी करेंगे तो इन भड़वों को हम कभी माफ नहीं करने वाले. और हमारी शिवसेना जिंदा थी, जिंदा है और जिंदा रहेगी. एकनाथ शिंदे इनके बंडखोर ने पिछले 4 दिनों से राज्य की राजनीति में उथल पुथल मचाई रखी है. इसी के चलते अब देवेंद्र फडणवीस इन्होंने बैठक सत्र शुरू कर दिया है. उसका जवाब सांसद संजय राउत इन्होंने दिया. उन्होंने कहा कि उन्हें मामले में नहीं पड़ना चाहिए. वो राजनीति में के एक अच्छे खिलाड़ी है तो भी उन्हें इस मामले में दूर रहना चाहिए. ऐसी सलाह संजय राउत इन्होंने दी. भारतीय जनता पक्षाची उरली सुरली प्रतिष्ठा सुद्धा यात ते गमावून बसतील. त्यांचं नेतृत्वाला धक्का बसेल. जे काय आहे ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे. त्यांनी या झमेल्यात पडून स्वतःचं नुकसान आणि स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळवू नये एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही या भानगडीत पडू नका. सर, एक शेवटचा प्रश्न. मोदी यांना क्लीन चिट मिळालेली आहे 2002च्या दंगलीबाबत. नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री आहेत. मोदी यांची प्रतिष्ठा ही देशाची प्रतिष्ठा आहे. मोदी यांना एखाद्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं. क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है. तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है. यहाँ पे आपको $200 का फीस देना है. वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग. उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा. जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं. ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है. इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स. ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है. ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो. तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए. नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है. वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है. तो दोस्तों नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो. लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो. और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है. आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो. इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो. सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग. थैंक यू वेरी मच.
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। मानव उद्धार परिवर्तन ज्ञान साधना सेवाभावी संस्था औरंगाबाद द्वारा आयोजित छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती की पूर्व संध्या पर यशवंतराव चौहान नाट्यगृह में फुले शाहू आंबेडकर परिवर्तन पुरस्कार समारोह और वादलवार इसमें मानवता का पुजारी। इस पुरस्कार से मान्यवरों को गौरव समारोह संपन्न होने की जानकारी कार्यक्रम के स्वागताध्यक्ष तथा रिपब्लिकन टाइगर फोर्स प्रदेशाध्यक्ष विजय कुमार खंडागले इन्होंने दी। उजाडवाडी आली ग बाय, 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 उजाडवाडी आली ग बाय। आणि इथं काय वस्ती करायची नाही। अरे दिशा नवी गाठुनी, दिशा नवी गाठुनी, दिशा नवी गाठुनी, त्या दिशेला सूर्यामचा तो विजयशी सन्मानाचा साक्ष दंबरूपी हे पा। फुले शाहू आंबेडकर यांची तत्वज्ञान घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या फुले शाहू आंबेडकर परिवर्तन पुरस्काराच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न गेल्या 20 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये मी करत आहे। आणि तुमचं असलेलं हे प्रेम एक चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी आपण समाजामध्ये केली पाहिजे। आणि ती विचाराची पेरणी करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी मी आयोजित केलेला होता। बुद्धाचे विचार, बुद्धाचे तत्वज्ञान घराघरामध्ये पोहोचवावं या उद्देशानं कोविडच्या अगोदर गेली 2 महिने मी श्रामणेर भंतीजी झालो आणि संपूर्ण भारत देशभर फिरलो। एवढंच नाही तर नेपाळमध्ये गेलो आणि बुद्धाची संस्कृती कशी असते, कारण ही संस्कृती जोपर्यंत आपण जोपासत नाही, जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि कुठेतरी आपण चुकतो असं मला एकंदरीत वाटत होतं। परंतु नंतर मी जेव्हा बुद्धाचे विचार अत्यंत जवळून वाचले, पाहिले, लिहिले आणि तीच विचाराची शिदोरी घेऊन पुन्हा एकदा मोठ्या नव्या जोमानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी करण्यासाठी मला असंच बळ द्या। आणि तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। मान्यवर जे प्रमुख उपस्थिती होते, प्रमुख पाहुणे होते, हे देखील वेळात वेळ काढून आले आणि या कार्यक्रमाची त्यांनी अत्यंत शोभा वाढवली। या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। जय भीम, नमो बुद्धाय।
महाराष्ट्र में सामाजिक बहिष्कार और शोषण के मामले में कोकण सबसे आगे रहा है। सामाजिक बहिष्कार के साथ साथ रायगढ़ को गांव कमेटी के दमनकारी नियम कायदों से भी प्रताड़ित किया जा रहा है। रायगढ़ जिले के पेन तालुका के नवघर कोलीवाड़ा यहाँ 3 परिवारों को ग्राम पंच कमेटी द्वारा शोषण करने का चौंकाने वाला मामला सामने आया है और इस बारे में नाराजगी व्यक्त की जा रही है। नवघर कोलीवाड़ा के जात पंचायती के जांच और जुल्मों से परेशान होकर 4 परिवारों ने जिलाधिकारी कार्यालय रायगढ़ के सामने सामूहिक आत्मदाह करने का प्रयास किया गया। इसलिए इस पर अलीबाग पुलिस द्वारा तत्काल हस्तक्षेप करते हुए प्रदर्शनकारी शोषित परिवारों को हिरासत में लिया गया और सभी को अलीबाग के थाने में लाकर इस संबंध में एसडी सनस इन्होंने आवश्यकता के अनुसार मार्गदर्शन भी किया। कोपरोली पेण येथील देवेंद्र कोळी यांचं प्रकरण आज माझ्यासमोर आलं होतं। ते आज आत्मदहन उपोषण या कामी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते। त्यांच्या सर्व प्रकरणाचा मागोवा घेतला तर असं लक्षात येते की महाराष्ट्रात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा गावागावामध्ये जात पंचायतीच्या घटना घडत आहेत, वालीत टाकण्याचा प्रकार घडत आहे। ह्यामध्ये गावातील भूमिका फार महत्त्वाची आहे। माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे। राज्यघटनेने जे मानवाला जे अधिकार दिलेले आहेत त्याची सर्वांना माहिती असली पाहिजे। एकमेकांशी प्रेमाने वागा, बंधुभाव ठेवा, वाळीत टाकण्याचे प्रकार करू नका। कायदे भरपूर झालेले आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू होते, पण कायद्याने सगळे प्रश्न सुटतात अशी परिस्थिती नसते। समाज प्रबोधनाची गरज असते। समाज प्रबोधनाची शासन आणि प्रशासनाच्या भूमिका तीच असते। त्या भूमिकेतून ते प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जातो। दुर्दैवाने ह्या प्रकरणात सुद्धा प्रशासनाने प्रबोधनाची भूमिका घेऊन देखील हा प्रश्न अजूनही सुटत नाही असं दिसतंय। तर ह्यावर उपाय एकच आहे की ह्या प्रकरणी जे पीडित लोक आहेत त्यांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे त्यांच्यावर अन्याय करतात त्यांना कायद्याच्या कचाट्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर उभं केलं पाहिजे, म्हणजे ह्या प्रश्नाला कुठेतरी आळा बसेल। आज पोलीस प्रशासनासोबत जेव्हा बैठक झाली तेव्हा तिन्ही पीडित वालिद कुटुंब होतं। हे तिन्ही वालिद कुटुंब, मी आणि काही अजून प्रतिष्ठित नागरिक होते, सर्वजण होते। त्या पोलीस प्रशासनाकडून एकच की कायद्यानुसार जोपर्यंत फिर्यादी देत नाही तोपर्यंत ह्यावर काही होणार नाही। तर प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे मी अजूनही फिर्याद देतो। फिर्याद दाखल करून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल ह्याची मी खात्री मानतो। प्रशासनाशी आपली नेमकी काय चर्चा झाली, काय भीती आहे तुमच्या मनात? प्रशासनासोबत आमची हीच चर्चा झाली की आपण जेव्हा 27 एप्रिल 2021 पासूनचे जे पत्रव्यवहार प्रशासनासमोर आपण व्यथा मांडत होतो, व्यथा मांडत जवळपास 15 ते 16 महिने झाले, परंतु अजून काही आम्हाला योग्य असा काही न्याय मिळाला नव्हता। शेवटी प्रशासनासोबत जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं एवढंच ठरलं की जोपर्यंत सामाजिक बहिष्कार 2016 कायद्यानुसार जोपर्यंत फिर्यादी येत नाही, तक्रार येत नाही, तोपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी वगैरे करून तोपर्यंत त्यांना न्याय देता येणार नाही। त्यामध्ये एकच झालं आहे की फिर्याद आली की आम्ही त्वरित त्यावर काम करू शकतो। आज आमची प्रशासनासोबत मीटिंग झाली, त्याच असं आम्ही सांगितलं आमच्यासोबत काय काय घडलेलं आहे ते, किंवा गावातली परिस्थिती सांगितली, आमच्यावर झालेले अन्याय सांगितले। तर प्रशासनाने सांगितलं की तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या, मग आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही फिर्यादी द्यायला तयार आहोत। पण कसं होतं, आम्ही जेव्हा तक्रार करतो तेव्हा गावातली सगळी मंडळी आम्हाला शिवीगाळ करतात, स्त्रिया आम्हाला त्रास देतात, त्याच्यामुळे आमचं मानसिक खच्चीकरण होतं। पण तर प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे की आम्हाला नक्की न्याय मिळवून देतील आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढची कारवाई करायला फिर्यादी द्यायला तैयार आहोत। शिवसेना नेता सांसद संजय राउत ने कहा कि विधायकों के पास सुरक्षा है, उनके परिवार के लिए नहीं। ऐसा बयान राउत इन्होंने दिया। इस बयान को सांसद नवनीत राणा इन्होंने गंभीरता से लिया है। संजय राउत का वास्तव में क्या कहना है? क्या आप बंडखोर विधायकों के परिवार वालों को मारने वाले हैं? ऐसा सवाल राणा इन्होंने किया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनसे बंडखोर विधायकों को धोखा है, उन्हें सुरक्षा प्रदान करें और
राज्य में राष्ट्रपति राजवट को लागू करें। ऐसी मांग अमरावती के सांसद नवनीत राणा इन्होंने गृह मंत्री अमित शाह से की है। आणि एकनाथ शिंदे गुटांमध्ये जे ओरिजिनल शिवसेना आहे, जे बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं, ते एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत जे खरे शिवसैनिक आहे, जे हिंदुत्ववादी आहे, ज्यांनी हिंदूसाठी गेल्या कितीक वर्षापासून काम केलं आणि लोकांचं प्रतिनिधित्व केलं, आज ते गट उद्धव ठाकरेकडनं दूर गेला आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवले पाहिजे म्हणून ते गुटाला बाजूनी करून त्यांनी सांगितलं, आम्ही उद्धव ठाकरेचे सैनिक नाही, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. पण हे पाहताना सत्ता लांब जात आहे म्हणून जे उद्धव ठाकरेची विचारधारा गेल्या 2.5 वर्षापासून जे गुंडे उद्धव ठाकरेंनी निर्माण केले एवढ्या वर्षामध्ये, त्यांचा वापर उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये करत आहे. आणि तेच भाषा आज संजय राऊत ॲज अ राज्यसभा मेंबर रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणत आहे की आमदारांना सिक्युरिटी आहे पण त्यांच्या परिवाराला, कुटुंबाला नाही. म्हणजे आपलं म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी, की आपण त्यांच्या परिवारांना मारणार आहे काय? सरळ त्यांच्या परिवारावर निशाणा साधून तुम्ही त्यांना सरळ सरळ धमकी देत आहे की त्यांना आम्ही मारून टाकू म्हणून, जर तुम्ही आमच्यासोबत परत नाही आले तर. आज एक आमदाराचे रिस्पेक्टेड आमदार, जे एवढे वर्षाचा सिनियर आमदार आहे, ते एकनाथ शिंदेचे गुटांमध्ये खरे शिवसैनिक आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करता, गुंडे पाठवता उद्धव ठाकरेजी. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आजपर्यंत एकही भाषण मला तुम्ही बाळासाहेबांचे तुम्ही दाखवून द्या. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये हेच आहे, जर ती वेळ आली की काँग्रेस सोबत जाऊन त्यांच्यासोबत जर मला सत्ता बांधायची असेल तर त्या दिवशी मी माझी शिवसेनाची दुकान बंद करन. त्यांच्या प्रत्येक वाक्य या लाईनवर होता. एकही भाषण तुम्ही दाखवून द्या की त्यांनी सांगितलं की मी जाऊन काँग्रेस सोबत सत्ता मध्ये बसन म्हणून. आज तुम्ही खुलेआम तुमच्या गुंडागर्दी जे 2.5 वर्षामध्ये आमच्यासोबत अन्याय केला, आमच्यावर अन्याय केला, हनुमान चालीसा वाचला म्हणून आम्हाला जेलामध्ये पाठवलं, देशद्रोह लावलं. आज तुम्ही सगळ्या आमदारांच्या परिवाराला खुलेआम धमकी देवाला लावता की त्यांना मारून टाकू म्हणून. मी केंद्रीय मंत्री आमचे अमित शहाजींना मी विनंती करन की जेवढेही आमदार इथून त्या ओरिजिनल शिवसेनाचे गुटामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेचे गुटांमध्ये गेलेले आहे, त्यांना सगळ्यांचे परिवाराला आपण सिक्युअर केला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपली यंत्रणा केंद्राची वापरावं आणि लवकरात लवकर आमची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लाव, ज्या कारणाने हे गुंडेशाही उद्धव ठाकरेची लवकरात लवकर बंद झाली पाहिजे आणि आमची महाराष्ट्राची जनता हे उद्धव ठाकरेच्या गुंड्याकडनं सिक्युअर राहिली पाहिजे. कोल्हापुर शिवसेना के पूर्व विधायक तथा राज्य नियोजन मंडल के कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर शिवसेना से बाहर निकलकर शिवसेना के बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे इनको मिले. इस पर कोल्हापुर के शिव सैनिक गुस्सा होकर उन्होंने राजेश क्षीरसागर का लगा हुआ पोस्टर फाड़ दिया. इसका जवाब देते हुए राजेश क्षीरसागर ने खुद को सुशिक्षित गुंड पूरा कर चैलेंज दिया है. आइए जानते हैं क्या है खबर. जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुखांना वंदन. गेल्या 8 दिवसामध्ये शिवसेनेमध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, या घडामोडींचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन काही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोल्हापुरातील एक गुंड, जो स्वतःला गुंड म्हणतो पण त्याच्यात काय दम नाही, दुसऱ्यानं 302 गुन्हा केला, तर मी केला म्हणून आत गेला. बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे शिवसेनेच्यावरती असणारे पोस्टर फाडत आहे. त्याला मी इशारा देतोय, तू गुंड आहेस, तर मी सुशिक्षित गुंड आहे. ते रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर आणि हे बाकीचे सगळे खेळ बंद कर, नाहीतर माझ्यासारखा सुशिक्षित गुंड जेव्हा बाहेर पडेल ना, तेव्हा तुला पळता भुई थोडा केल्याशिवाय राहणार नाही. माझं या शिवसेनेसाठी गेल्या 36 वर्षामध्ये जे योगदान आहे, या कोल्हापूर जिल्ह्याच्या कुणाचं नाही आहे. शिवसेना मी घडवलेली आहे. 2004 साली ज्यावेळी नारायण राणे सोडून गेले त्यावेळी शिवसेना संपली होती आणि मी काय केलंय मला माहित आहे. माझं पदाधिकाऱ्यांना देखील आव्हान आहे, वैयक्तिक द्वेषाचा फायदा कोण घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल तर यांना पाठीशी घालू नका. शिवसेना मी सोडली नाही आहे, आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि म्हणून शेवटचा इशारा देतोय, जर तुम्हाला बघायचं असलं तर बस बघा,
राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही आहे. हा एकनाथ शिंदेचा पट्टा आहे, त्याला सोडणार नाही मी, एवढं लक्षात ठेव. जय महाराष्ट्र. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम मीडिया न्यूज.